की वेळ आहे परमेश्वराचं वचन ऐकण्याची। आजचा जो संदेश आहे त्यासाठी घेतलेला जो शास्त्र भाग आहे तो आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 1 ते 11 हे मी आपणासाठी वाचते। द्राक्षवेल आणि फाटे। मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे। माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो। जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात। तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन। जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही। मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात। जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही। कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात। तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल। तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल। जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे। तुम्ही माझ्या प्रीतीत राहा। जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल। माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत। देवबाप वाचलेले वचन आपणासाठी आशीर्वादित करो। या ठिकाणी जो शास्त्र भाग दिलेला आहे त्यातूनच मी माझा आजचा संदेश घेतलेला आहे आणि संदेशाचं शीर्षक आहे ख्रिस्तामध्ये राहणे, अबाइडिंग इन क्राइस्ट हा संदेशाचा शीर्षक आहे। तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप जो आहे तो माळी आहे। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की द्राक्षवेल जे आहे तो द्राक्षवेल एक उत्पादनशील असं ते रोपटं आहे आणि त्या एका द्राक्षवेलाला पुष्कळ फांद्या असतात आणि त्याला पुष्कळ द्राक्ष देखील येत असतात। जर आपण जुना करार जर का आपण वाचला तर जुन्या करारामध्ये प्रत्येक ज्या वेळेस इस्रायलाच्या फलदायीपणाबद्दल बोलण्यात आलेलं आहे किंवा देवाचं कार्य या पृथ्वीवरती करण्यामध्ये ज्या वेळेस इस्रायल लोकांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं किंवा चांगलं काम केलं आणि फलदायीपणा जेव्हा जेव्हा त्यांनी दाखवलेलं आहे त्या वेळेस त्यांना द्राक्षाचं प्रतीक जे आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे। म्हणजे हे द्राक्ष एक सिंबल प्रमाणे त्यांनी वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याचबरोबर ओलांडण्याचा जो सण होता त्या ओलांडण्याच्या सणाच्या जेवणामध्ये सुद्धा या द्राक्षांचा समावेश तो केलेला असायचा। ते द्राक्ष जे जेवणाच्या पंक्तीला वाढलेले जे द्राक्ष असायचे ते देवाचा जो चांगुलपणा आहे ते दर्शवत होतं। म्हणजे लोकांच्या प्रती देवाने दाखवलेला जो काही चांगुलपणा आहे त्या चांगुलपणाविषयी द्राक्ष त्या चांगुलपणाचं प्रतीक आहे असं ते दर्शवत होतं। आणि जर का आपण स्तोत्रसंहिता 80 वाचलं तर स्तोत्रसंहिता 80 आणि वचन 8 मध्ये म्हटलेलं आहे, मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला। हालेलुया। तर पहा, द्राक्षवेलाचं उदाहरण जे आहे असं बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे। ज्या वेळेस इस्रायल लोकांविषयी बोललेलं आहे, देवाच्या चांगुलपणाविषयी बोलण्यात आलेलं आहे त्या वेळेस द्राक्षाचं उदाहरण घेतलेलं आहे प्रियानो। पण या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्याला या पहिल्या वचनामध्ये तो आपल्याला शिकवत असताना तो आपल्याला म्हणत आहे की मी द्राक्षवेल आहे आणि माझा बाप जो आहे म्हणजे स्वर्गीय पिता जो आहे तो त्या द्राक्षाचा तो माळी असा तो आहे। हालेलुया। तर येशू आपल्याला या ठिकाणी द्राक्षवेल आणि त्याचे फाटे याविषयी तो या ठिकाणी सांगत आहे प्रियानो। आणि वचनामध्ये म्हटलेलं आहे की जो परमेश्वर देवपिता आहे तो माळी आहे आणि तो त्या फांद्यांची तो काय करतो, काळजी घेतो आणि त्या फांद्यांना तो फलदायी असे ते फांदे तो बनवतो। तर या ठिकाणी प्रियानो जे फांदे आहेत
ते तुम्हाला आणि मला दर्शवतं. तुम्ही आणि मी, आम्ही जे ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, आम्ही जे ख्रिस्ताचे मागे मागे चालणारे त्याचे जे फॉलोवर्स आहोत, आम्ही जे आहोत ते आम्हाला फांदे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे येशू हा द्राक्षवेल आहे, देव पिता हा माळी आहे आणि तुम्ही आणि मी कोण आहोत? ते द्राक्षवेलाचे आम्ही ते फांदे आहोत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून खरे विश्वासणारे म्हणून तुम्हाला आणि मला ख्रिस्ताबरोबर त्या ऐक्यतेमध्ये आम्हाला राहायचं आहे. जर का आम्ही त्या ख्रिस्ताला जडून राहिलो तरच आम्ही फळ देणारे होऊ, तरच आम्ही फलदायी असे ख्रिस्ती व्यक्ती आम्ही बनू. पण जर का आमच्यातून आम्ही काही फळ दिलं नाही तर आम्ही ते अनुपादक अनुयायी असे आम्ही होतो. म्हणजे आम्ही निष्फळ असे आम्ही ख्रिस्ती राहतो. किंवा वरवरची आमची बांधिलकी त्या प्रभू ख्रिस्ताबरोबर आहे, आम्ही मनापासून आम्ही त्याला जडून राहिलेलो नाही आहे, त्याच्याबरोबर आम्ही ऐक्यतेमध्ये आलेलो नाही आहे असं ते दर्शवतं. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला त्या द्राक्षवेलापासून वेगळं असं राहायचं नाही, तर त्या द्राक्षवेलाला आम्हाला काय करायचं, त्याला जडून आम्हाला राहायचं आहे. मगच आम्ही काय होणार आहे, फलदायी होणार आहे, फल देणारे, फळ देणारे आम्ही ख्रिस्ती लोक आम्ही बनणार आहोत. तर या ठिकाणी वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं, दुसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाके. जर फांद्याने जर का फळ दिलं नाही तर त्या फांद्यांना काय करेल, तो काढून टाकेल. म्हणजे निष्फळ फांद्या आहेत त्यांना तो काढून टाकेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो त्यांना फक्त काढूनच टाकणार नाही तर तो त्यांना बाजूला फेकून देईल. हालेलुया. तर दोन प्रकारचे फांदे या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे. एक फलदायी फांदे आहेत आणि दुसरे निष्फळ असे ते फांदे त्या ठिकाणी आहेत. म्हणजे याचा अर्थ दोन प्रकारचे विश्वासणारे आहेत, फळ देणारे विश्वासणारे आणि फळ न देणारे विश्वासणारे. आणि मग त्यांची ओळख कशावरून होते, तर त्यांची ओळख त्यांच्या फळावरून होते. हालेलुया. जर त्या फांद्याने फळ दिलं, विश्वासणारा जर फलदायी असेल तर तो नक्कीच फळ देणार, आणि जर तो निष्फळ असेल तर तो फळ देणार नाही. हा त्या दोघांमधला तो फरक आहे. आणि दोन प्रकारच्या रोपांची छाटणी या दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. दोन प्रकारे या रोपांची छाटणी होणार. एक तर ते कापून टाकले जातील आणि दुसरे म्हणजे त्याला साफसूफ असं केलं जाईल. म्हणून या दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काय करेल, काढून टाकेल. आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. म्हणजे जो आमचा माळी आहे, जो आमचा परमेश्वर पिता आहे, ज्याला माळी म्हटलेला आहे, तो काय करेल की जे फाटे फळ देत नाहीत त्यांना तो काय करेल, तो कापून टाकेल. त्यांना तो कापून टाकेल, तो त्यांना काढून टाकेल. आणि जे फळ देणारे आहेत त्यांना तो काय करेल, साफसूफ असं करेल असं वचन आपल्याला सांगतं. मग फळ देणारे जे फाटे आहेत त्यांना तो साफसूफ यासाठी करीतो, त्याला साफ केल्यानंतर ते पुन्हा ते झाड जे आहे ते वाढीस लागतं. पुन्हा त्याची वाढ चांगल्या प्रकारे होण्याकरिता त्याला साफसूफ जे आहे, इंग्लिशमध्ये प्रूनिंग म्हटलेलं आहे, त्याला ते प्रूनिंग केलं जातं, त्याला कटबॅक केलं जातं. अशा प्रकारचे साफसूफ केलं जातं. म्हणजेच की त्या द्राक्षवेलावरती असणारी सर्व घाण, सर्व धूळ ते काढून टाकणे, त्याच्यावर असणारी जाळी काढून टाकायची, सुकलेली पानं जी आहेत, कोमजलेली पानं आहेत ती काढून टाकायची, झाडावर बुरशी चढली असेल तर ती बुरशी काढून टाकायची, यासाठी की ते झाड जे आहे ते पुन्हा चांगलं वाढीस लागेल यासाठी. त्याचप्रमाणे प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनाला किंवा देव पिता परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनाला एक प्रकारची तो शिस्त लावतो. तुमचं आणि माझं जीवन तो मजबूत करतो. तुमचं आणि माझं चारित्र्य जे आहे ते ख्रिस्ताच्या चरित्राप्रमाणे तो बनवतो. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला त्या ख्रिस्ताबरोबर आम्हाला जडून राहायचं आहे आणि फळ देणारे आम्हाला फांद्या बनायचं आहे. कारण आमच्यामध्ये असणारं सर्व प्रकारचं दुःख असेल, अविश्वास असेल, निराशपण असेल, अपयश असेल,
कुठलाही अशक्तपणा असेल आमच्यामध्ये, तो सर्व काही परमेश्वर आमच्या जीवनातून तो काढून टाकेल. जसं या झाडाला तो साफसूफ करतो, तसं तो तुम्हाला आणि मला सुद्धा तो साफसूफ आपल्याला तो करेल आणि तो आपल्याला काय करेल, वाढीस लावेल. म्हणजे आपण सुद्धा आध्यात्मिकरित्या आपण वाढू आणि आपल्या जीवनामधून आध्यात्मिक फळं जी आहेत ती दिसू लागतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही ते झाड बनलं पाहिजे जे झाड फळ देतं. आणि जर आम्ही फळ देणारे झाड असेल तर ते आम्हाला देव काढून टाकत नाही, तर देव काय करतो, साफसूफ करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाच्या उपयोगात येणारे असे आम्ही ख्रिस्ती लोक बनले पाहिजे. जे झाड फळ देत नाही ते कोणाच्याच कामाचं नाही आहे, ते कोणाच्याच उपयोगी ते झाड येत नाही. आणि जर ते फळ देणारं झाड नसेल तर ती फांदी काय करते की जर ती फळ देऊ शकत नसेल तर ती संपूर्ण त्या झाडाला ती खराब करून टाकते. म्हणजे सगळे रोगजंतू जे आहेत त्या झाडामध्ये ते पसरतात आणि ते झाड जे आहे ते नष्ट होतं. आणि म्हणून प्रथम कार्य माळ्याचं काय आहे की जे निष्फळ फांद्या आहेत त्या निष्फळ फांद्यांना तो पूर्णपणे तो काढून टाकतो. तशाच प्रकारे पिता परमेश्वर जे आहे ते अशा प्रकारचे जे विश्वासणारे आहेत, जे स्वतःला विश्वासणारे म्हणतात पण ते एक ढोंगी जीवन जगतात, ते फलदायी असं जीवन जगत नाहीत, ते निष्फळ आहेत, त्यांना तो काय करतो, बाजूला पूर्णपणे तो बाजूला तो करून टाकतो. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, त्या परमेश्वरासाठी आम्हाला फळ द्यायचं आहे. हालेलुया. कोणत्याही प्रकारे तुम्ही आणि मी देवाच्या राज्यामध्ये किंवा इतर विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये. आमच्यामुळे आम्ही दुसऱ्यांना अडचणीत आणू नये किंवा दुसऱ्याच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये. आम्ही जर अडथळा निर्माण केला तर जीवन देणाऱ्या सामर्थ्यापासून परमेश्वर तुम्हाला आणि मला काढून टाकेल. आणि म्हणून जी ख्रिस्ताची मंडळी आहे, जी विश्वासू मंडळी आहे, त्यामध्ये असणारे जे ख्रिस्ती भाऊ बहीण आहेत किंवा पुरुष आणि स्त्रिया आहेत, त्यांनी नेहमी फळ देणारे असे ते असले पाहिजेत, ते फलदायी असले पाहिजेत. जर नसतील, निष्फळ असतील तर परमेश्वर त्यांना छाटून टाकेल, त्यांना तो काढून टाकेल. तिसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. हालेलुया. वचन तुम्हाला आणि मला काय करत आहे, शुद्ध करत आहे असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. आणि पुढे 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला देता येणार नाही. फळ या ठिकाणी कशाला म्हटलेलं आहे माहिती आहे, ख्रिस्तासारखं असणं किंवा ख्रिस्ताची जी समानता आहे त्याला फळ म्हटलेलं आहे. मग ख्रिस्ताचं जे चारित्र्य आहे ते तुमच्या आणि माझ्यामध्ये, ते ख्रिस्ताचे गुणधर्म तुमच्या आणि माझ्यामध्ये असलं पाहिजे. ख्रिस्ताची प्रतिमा जी आहे ती तुमच्यातून आणि माझ्यामधून ती इतरांना प्रतिबिंबित झाली पाहिजे, इतरांना ती दिसली पाहिजे. आणि म्हणून तो काय म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहा. फक्त तुम्ही माझ्यामध्ये राहा असं नाही आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी देखील तुमच्यामध्ये राहतो. म्हणजे आम्हाला ख्रिस्ताचे फक्त अनुयायीच बनायचं नाही, तर आम्हाला ख्रिस्तामध्ये आम्हाला राहायचं आहे. आम्हाला त्याच्या बरोबर राहायचं आहे, त्याच्या जवळ आम्हाला राहायचं आहे आणि त्याचे आज्ञापालन आम्हाला करायचं आहे. त्याचे अनुयायी म्हणून आम्हाला राहायचं आहे. त्याने दिलेलं वचन आम्हाला रोज वाचायचं आहे. रोज आम्हाला देवाचा शोध आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे घ्यायचा आहे. आणि आम्हाला काय करायचं आहे, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये जे आहे ते परिवर्तन आम्हाला आणायचं आहे. यालाच म्हणतात की ख्रिस्तामध्ये जडून राहणे. हालेलुया. माझ्यामध्ये राहा म्हणजे काय, माझ्यामध्ये राहा म्हणजे तू माझ्या जवळ राहा, माझ्या बरोबर तू राहा, तू माझ्या मागे मागे ये, तू माझा अनुयायी बन, माझ्या आज्ञापालन तू कर, माझं वचन तू वाच आणि तू काय आपल्या जीवनाला परिवर्तित कर.
हालेलुया. फलदायी होणं म्हणजेच आम्हाला ख्रिस्तासारखं आम्हाला जीवन जगायचं आहे. ख्रिस्त माझ्यामध्ये आणि मी ख्रिस्तामध्ये. जर ह्या दोघांपैकी एक नसेल तर आमचं जीवन जे आहे ते निष्फळ होणार आहे. निष्फळपणा आमच्या जीवनातून दिसणार आहे. जर आम्हाला एक चांगलं जीवन जगायचं आहे, फलदायी जीवन जगायचं आहे, तर ख्रिस्त आमच्यामध्ये आणि आम्ही ख्रिस्तामध्ये असणं गरजेचं आहे. आणि पुढे तो असं म्हणतो की मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. आम्हाला त्याच्यापासून वेगळं आम्हाला राहता येत. जर का ही फांदी ही झाड असेल आणि त्याची ही जर फांदी असेल आणि जर ती झाडापासून ती वेगळी राहिली तर ह्या फांदीला जे आहे ते झाडापासून कोणत्याही प्रकारचं पोषण मिळणार नाही. त्याला पाणी मिळणार नाही, पोषण मिळणार नाही, कोणतंही जिवंत राहण्याकरिता कोणत्याही प्रकारचं त्याला पोषण मिळणार नाही. मग ती फांदी काय होणार? ती सुकून जाणार, वाळून जाणार आणि ती गळून पडणार. आणि म्हणून त्या फांदीला गरज आहे की तिने त्या झाडाशी जडून राहिलं पाहिजे. ज्यावेळेस ती त्या फांदीला झाडाला ती जडून राहते त्याच वेळेस ती फळ देऊ शकते, कारण त्या झाडापासून जे आहे ते तिला सर्व काही आपल्या पोषणासाठी सर्व काही घटक जे आहेत ते तिला मिळतं, त्या फांदीला मिळतं. आणि ते सर्व पोषण मिळाल्या कारणाने ती काय होते? फलद्रूप होते, तिला फळ येतं. आणि म्हणून या ठिकाणी ख्रिस्त असं म्हणत आहे की तुम्ही जर माझ्यामध्ये राहिला तर तुम्ही काय होणार? पुष्कळ फळ देणारे. फक्त एक फळ देणारे नाही म्हटलेला आहे तो. तुम्ही फक्त फळ देणारे असं म्हटलेलं नाही आहे, तर पुष्कळ फळ देणारे तुम्ही आणि मी होणार आहे. हालेलुया. पण त्याचबरोबर त्याच्या विरुद्ध तो म्हणत आहे, जर तुम्ही माझ्यापासून वेगळे राहिला तर तुम्हाला काहीही करता येणार नाही. हालेलुया. म्हणजे तुम्हाला फळ हे देता येणार नाही. आणि या ठिकाणी ज्यावेळेस तो फळ असा शब्द वापरतो आणि पुष्कळ फळ म्हणतो त्यावेळेस फळ म्हणजे फक्त आत्मे जिंकणे नव्हे, फळ म्हणजे फक्त उत्तर मिळालेली प्रार्थना नव्हे, तर त्याच्याबरोबर प्रीती आहे, त्याच्याबरोबर आनंद आहे आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फळं जी आहेत ती देखील आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले पाहायला मिळतात. याच अध्यायामध्ये आपण पाहतो तो या ठिकाणी 7व्या वचनामध्ये म्हणतो की तुम्ही जर माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुमच्यामध्ये राहिले तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे जे काही आम्ही प्रभूकडे प्रार्थनेच्या द्वारे आम्ही मागतो त्या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला मिळून जाणार. हे एक फळ आहे. प्रार्थनेचं उत्तर मिळणं म्हणजे हे एक फळ आहे. त्याचप्रमाणे 11व्या वचनामध्ये तो म्हणतो की तुमचा आनंद पूर्ण होईल. हालेलुया. आणि आपण पाहिलेलं आहे की गलातीकरास पत्र त्याचा 5वा अध्याय वचन 22 आणि 24 मध्ये म्हटलेलं आहे की जे 9 पवित्र आत्म्याची फळं आहेत त्यापैकी आनंद एक फळ आहे. आणि योहान 15:12 मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. प्रीती हे सुद्धा एक पवित्र आत्म्याचं फळ आहे. तर फक्त आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तरच मिळणार नाही, तर प्रीती, आनंद, सहनशीलता हे जे काही 9 पवित्र आत्म्याची फळं आहेत ती सर्व फळं आम्हाला प्राप्त होणार. पेत्राला दुसरं पत्र आणि 1ला अध्याय वचन 5 ते 8 मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची फळं त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये सात्विकता आहे, ज्ञान आहे, इंद्रिय दमन आहे, धीर आहे, सुभक्ती आहे, बंधुप्रेम आहे, प्रीती आहे. हे सगळे जे आहेत हे काय आहेत? फळं आहेत. आणि अशा प्रकारचे विपुल फळं देणारे, पुष्कळ फळं देणारे तुम्ही आणि मी ख्रिस्ती लोक आम्ही बनणार आहोत. म्हणजेच की हे जे काही गुणधर्म या ठिकाणी लिहिलेले आहेत, ज्या ख्रिस्ती चारित्र्यामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म जे आहेत ती ही फळं, म्हणजेच की ही फळं जी आहेत
ती तुमच्या आणि माझ्या जीवनामधून ती दिसून येणार आहेत. आणि जर का आम्ही ख्रिस्ताला जडून राहिलो नाही तर आमच्यामध्ये एकही हे फळ असणार नाही. म्हणून फार महत्त्वाचं आहे की आम्ही ख्रिस्तावरती अवलंबून जीवन जगलं पाहिजे. त्या ख्रिस्ताला आम्ही धरून राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये आम्ही जडून असं राहिलं पाहिजे. मगच आम्ही ख्रिस्तासारखं बनू. ख्रिस्तापासून आपण जर वेगळं राहिलो तर आम्ही निष्फळ असं आपलं जीवन असणार आहे आणि आम्ही बिलकुल ख्रिस्तासारखं असणार नाही. एकही ख्रिस्ताचे गुणधर्म आमच्यामधून दिसणार नाही. 5व्या आणि 6व्या वचनामध्ये 6व्या वचनामध्ये आपण येऊया. तो असं म्हणतो की कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. या ठिकाणी तो असं आपल्याला सांगत आहेत की जे फाटे प्रभूमध्ये जे राहत नाहीत, प्रभूला जळून राहत नाहीत, ते काय होतात, ते फाटे वाळून जातात आणि वाळून गेल्यानंतर त्यांना काय केलं जातं, त्यांना बाहेर टाकलं जातं. त्या फाट्यांना नंतर काय केलं जातं, गोळा केलं जातं. सुकलेल्या फाट्यांना, त्या वाळलेल्या फाट्यांना गोळा केलं जातं आणि त्यांना अग्नीमध्ये टाकलं जातं. याचा अर्थ काय आहे, जे निष्फळ असे जे ख्रिस्ती लोक आहेत, जे फक्त नावालाच ख्रिस्ती आहेत पण त्यांचं जीवन फलदायी नाही आहे, तर त्यांना परमेश्वर काढून टाकणार आहे आणि नंतर त्यांना काय करणार आहे, त्या अग्नीच्या सरोवरामध्ये तो टाकणार आहे. म्हणजेच की तो त्यांना नरकामध्ये टाकणार आहे. जर ते प्रभूच्या उपयोगाचे नाही आहेत, जे प्रभूसाठी जर का ते फळदायी असे नाही आहेत, तर त्यांना प्रभू जे आहे ते नरकामध्ये टाकणार प्रियानो. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला त्या ख्रिस्ताशी जडून आम्हाला राहायचं आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास आम्ही त्या येशूवरती आम्ही ठेवला पाहिजे. त्या येशूला आम्ही प्रभू म्हणून आणि तारणारा म्हणून आमच्या जीवनामध्ये त्याचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. जे काय आम्हाला देव पिता करायला सांगतो ते आम्ही केलं पाहिजे. आम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. शुभ वर्तमानावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे त्याचा आणि आम्ही प्रीतीमध्ये जीवन जगलं पाहिजे. आम्ही स्वतःवरतीच प्रेम करू नये, तर इतर जे आमचे ख्रिस्ती भाऊ बंधू आहेत त्यांच्यावरती देखील आम्ही प्रीतीने आणि प्रेमाने आम्ही राहिलं पाहिजे. बरेच लोक प्रयत्न करतात चांगलं वागण्याचा, बरेच लोक प्रामाणिक असे असतात, जे काही बरोबर आहेत ते करण्याचा ते प्रयत्न करतात. पण आम्हाला काय करायचं आहे, फक्त आम्हाला चांगलं वागायचंच नाही आहे, तर आम्हाला त्या ख्रिस्ताशी आम्हाला जडून आम्हाला राहायचं आहे. कारण जीवनाचा मार्ग ख्रिस्त आहे. चांगलं जीवन त्याच्या जवळ आम्ही राहून आम्ही जगू शकतो. आणि जसं ती फांदी त्या द्राक्षवेलाला जडून असते, तसं आपलं जीवन त्या ख्रिस्ताबरोबर जडून हे असलं पाहिजे प्रियानो. आणि म्हणून जर का आमच्या जीवनासाठी आम्हाला जर का पोषक तत्व जर का पाहिजे पोषण आम्हाला हवं असेल, तर ते आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी आम्हाला सर्व पोषण त्या ख्रिस्ताकडूनच आम्हाला मिळणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला त्या ख्रिस्ताशी आम्हाला जडून राहायचं आहे. 7व्या वचनामध्ये तो म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. हे एक अभिवचन त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. तो म्हणतो जे काही तुम्हाला पाहिजे ते काय करा, फक्त तुम्ही मागा. मागा म्हणजे तुम्हास दिलं जाईल. हालेलुया. तर हे अभिवचन परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. हा देवाकडून मिळालेला एक आशीर्वाद आहे. फक्त आम्ही मागतो आणि देव आम्हाला देतो. हा देवाचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला काय करायचं आहे, त्या ख्रिस्ताला जडून आम्हाला राहायचं आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये आम्हाला राहायचं आहे. त्याची वचने जी आहे ती आमच्यामध्ये ती राहिली पाहिजे. आणि त्याची वचनं म्हणजे तो जे अभिवचन आम्हाला देतो त्या अभिवचनाला धरून आमच्या त्या प्रार्थना असल्या पाहिजे.
आणि परमेश्वराला म्हटलं पाहिजे की परमेश्वरा, तुझं अभिवचन आम्हाला असं सांगतं की मागा म्हणजे तुम्हास दिलं जाईल. आणि म्हणून आज आम्ही तुझ्याकडे या गोष्टी आम्ही मागत आहोत प्रभू. तुझ्या इच्छानुसार त्या गोष्टी तू आम्हाला देणार आहेस, तो आशीर्वाद तू आम्हाला देणार आहेस असा आमचा विश्वास आहे. अशा प्रकारची आमची प्रार्थना असली पाहिजे. आणि सर्व जे तुमच्या आणि माझ्यासाठी अशक्य गोष्टी आहेत त्या तुमच्या आणि माझ्यासाठी तो शक्य करून देणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. अशक्य गोष्टी, असाधारण गोष्टी जरी आम्ही देवाकडे मागितल्या तरी तो तुम्हाला आणि मला तो देणार आहे. 8व्या वचनामध्ये म्हणतो की तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. हालेलुया. आम्ही ज्यावेळेस जास्त फळ देतो त्यावेळेस कोणाचं गौरव होतं? त्या फांदीचं गौरव होत नाही, त्या विश्वासणाऱ्याचं गौरव होत नाही, तर देव पित्याचं, तो द्राक्षात माळी आहे त्या माळ्याचं जे आहे ते कौतुक होतं, त्या माळ्याची प्रशंसा होते, त्याला सर्व गौरव मिळतं असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. का माहिती आहे? कारण ज्या वेळेस एखादं झाड वाढत असतं त्यावेळेस परमेश्वर जे आहे त्या झाडाला वाढण्याकरिता योग्य त्या प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश देतो, योग्य त्या प्रमाणामध्ये पाऊस त्याच्यावरती पाडतो आणि मगच ते झाड जे आहे ते वाढतं. त्याचं पालन पोषण चांगल्या पद्धतीने होतं आणि ते झाड जे आहे ते फळ देणारं झाड असं ते होतं. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्या ख्रिस्ताला ज्यावेळेस आम्ही जडून राहतो त्यावेळेस आमचं देखील पालन पोषण जे आहे ते चांगल्या पद्धतीने तो करतो. माळी या नात्याने तो देवपिता करतो आणि मग आम्ही ज्यावेळेस फळ देतो त्यावेळेस त्या माळ्याची म्हणजे त्या परमेश्वराचं गौरव होतं, त्याला सर्व प्रशंसा मिळते, त्याचं गौरव होतं. आणि एवढंच नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की तुम्ही माझे शिष्य व्हाल. हालेलुया. म्हणजे आम्ही एक शिष्य या नात्याने, येशू जो आमचा गुरु आहे ते शिष्य गुरुच्या नातेसंबंधामध्ये तुम्ही आणि मी काय होतो? जडले जातो. एक योग्य नातेसंबंध आम्ही देवाबरोबर बनवतो आणि आम्ही फलदायी असं आमच्या जीवनामध्ये होतो. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावरती प्रीती केली आहे, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. हालेलुया. देव तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती करतो. अगापे प्रेम त्यांनी तुमच्या आणि माझ्यावरती केलेलं आहे. त्याचं प्रेम हे फार मौल्यवान असं आहे. तुम्ही आणि मी देवाचे प्रिय लेकरं आहोत आणि देवाच्या नजरेमध्ये तुमचं आणि माझं मोल आहे. आम्ही प्रेशस आहोत त्याच्या नजरेमध्ये आणि म्हणून देव आमच्यावरती प्रीती करतो तर आम्ही सुद्धा त्या देवावरती आम्ही प्रीती केली पाहिजे. आम्ही येशूवरती सुद्धा आम्ही प्रीती केली पाहिजे. हालेलुया. आणि येशूच्या त्या प्रीतीमध्ये आम्ही राहिलं पाहिजे असं वचन आम्हाला सांगतं. म्हणजेच फार महत्त्वाचं आहे की आम्ही आज्ञापालनाचं आम्ही जीवन जगलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ता एक आज्ञापालनाचं जीवन तो जगला. देवाच्या आज्ञा तो पाळत होता आणि त्यांनी तोच कित्ता तुम्हाला आणि मला घालून दिलेला आहे. जसं तो देवपित्याच्या आज्ञा पाळत होता तसं आम्ही देखील देवाच्या आज्ञा ज्या आहेत त्या आम्ही पाळल्या पाहिजेत. आणि म्हणून तो म्हणतो की देवाने काय केलेलं आहे? पित्याने त्याच्यावरती येशूवर प्रीती केलेली आहे आणि येशूने काय केलेलं आहे? आमच्यावर प्रीती केली आहे. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला येशूवरती पण प्रीती करायची आहे आणि देवपित्यावरती देखील आम्हाला प्रीती करायची आहे. हालेलुया. आणि त्याचबरोबर मग 11व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हालेलुया. ज्यावेळेस सगळं काही व्यवस्थित रीतीने जातं त्यावेळेस आम्ही फार उत्तेजित असतो, आम्ही फार खुश असतो. पण ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये त्रास येतात त्यावेळेस आम्ही काय होतो? निराश असे होतो. पण हा जो आनंद परमेश्वर आम्हाला देत आहे त्याला परिपूर्ण आनंद असं म्हटलेलं आहे. तो आनंद आमच्यामध्ये परिपूर्ण होणार म्हणजे सर्व परिस्थितीच्या पलीकडे असणारा तो आनंद परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे. आणि तो आनंद आम्हाला केव्हा मिळतो?
ज्या वेळेस आम्ही त्या ख्रिस्ताबरोबर आम्ही जडून राहतो, त्याच वेळेस तो आनंद आम्हाला तो पूर्णपणे तो आम्हाला मिळतो. ज्या वेळेस आम्ही त्या सुसंगत नातेसंबंधामध्ये ख्रिस्ताबरोबर त्या नातेसंबंधामध्ये आम्ही ते जोडले जातो, त्यावेळेस तो आनंद आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो आम्हाला मिळतो. मग किती जरी प्रतिकूल परिस्थिती असली तरी परमेश्वर तुमचं आणि माझं सहाय्य करतो. त्या प्रतिकूल परिस्थितीमधून तो तुम्हाला आणि मला पार तो घेऊन जातो. त्या परिस्थितीमध्ये राहून तो तुमचा आणि माझा नाश करत नाही. त्या परिस्थितीमध्ये आम्ही बुडून जात नाही, त्या परिस्थितीमध्ये आम्ही कमजोर होत नाही, पण त्या परिस्थितीमध्ये राहूनच परमेश्वर काय करतो, त्या परिस्थितीमध्ये असतानाच तो आम्हाला काय करतो, त्या परिस्थितीमधून जाण्यासाठी तो आमचं सहाय्य करतो. तो आम्हाला त्या परिस्थितीमध्ये उचलून धरतो आणि तो आम्हाला विजय प्राप्त करून देतो. हालेलुया. मग त्या परिस्थितीमध्ये आम्ही कायमस्वरूपी राहत नाही, तर तिथून तो आम्हाला तो उठवतो, तो उंच करतो, आम्हाला समृद्धी देतो. हालेलुया. आणि म्हणून हा जो आनंद आहे तो आम्हाला ख्रिस्ताबरोबर जडून राहण्यामुळेच आम्हाला तो आनंद जो आहे तो प्राप्त होतो. प्रियानो, किती जरी वाईट संकट आमच्या जीवनामध्ये आले, किती जरी कठीण परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आली, तरी देखील आम्हाला शेवटी आनंद प्राप्त होणार आहे. स्तोत्रसंहिता 30 आणि वचन 5 मध्ये तो म्हणतो की रात्री विलापाने विराड केले तरी प्रातकाळी हर्षध्वनी होते. हालेलुया. म्हणजे रात्रभर जरी तुम्ही रडलात तरी तुम्हाला एक आशा आहे की सकाळ झाल्यानंतर देव तुमचं जीवन जे आहे ते आनंदाने हर्षाने ते भरणार आहे. आणि त्याचप्रमाणे याकोब सुद्धा म्हणतो की नाना प्रकारच्या परीक्षेमधून तुम्हाला जावं लागलं तर त्याच्यामध्ये तुम्ही आनंदच माना. तो म्हणत आहे आनंदच, म्हणजे फक्त आणि फक्त आनंदच मानायचा आहे. त्या परिस्थितीमध्ये आम्हाला दुःख करायचं नाही, त्या परिस्थितीमध्ये आम्हाला स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, त्या परिस्थितीमध्ये आम्हाला शोक करायचा नाही, रडत बसायचं नाही, स्वतःला आणि देवाला आणि त्या परिस्थितीला दोष देत राहायचं नाही, तर त्या परिस्थितीमध्ये आम्हाला आनंदच करायचा आहे. कारण आनंद जो आहे ते पवित्र आत्म्याचं एक फळ आहे. आणि जवळपास 70 वेळा नवीन करारामध्ये आनंद हा शब्द आलेला आहे. आणि ज्या वेळेस आनंद हा शब्द आलेला आहे त्या वेळेस तो आशीर्वादाबद्दल तो बोलत आहे. हालेलुया. म्हणजे जे काही आमच्या जीवनामध्ये ज्या निरोगीपणाच्या भावना आहेत, जे आशीर्वाद आहेत, ते हा आनंद जे आहे हा शब्द वापरलेला आहे. आनंद हा शब्द त्यासाठी वापरलेला आहे प्रियानो. आणि तो जो आनंद आहे तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्यामध्ये तो परिपूर्ण व्हावा असं तो या ठिकाणी म्हणत आहे. माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तो फक्त असू नये तर तो परिपूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे प्रियानो. तर हे आनंद जे आहे ते विश्वासणाऱ्यांना मिळालेलं एक दान आहे. हे तुमची आनंद म्हणजे तुमची आणि माझी मानवी भावना नाही आहे, तो एक आविर्भाव नाही आहे, एक एक्सप्रेशन नाही आहे की काहीतरी चांगलं झालं आणि म्हणून आम्ही आनंदी झालो. तर आनंद जो आहे तो परमेश्वराने दिलेलं एक दान आहे आणि ते फक्त विश्वासणाऱ्यांना, फळ देणाऱ्या विश्वासणाऱ्यांनाच ते दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून नेहम्या सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये म्हणतो, नेहम्या 8:10 मध्ये म्हणतो की प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. हालेलुया. तर प्रभूचा आनंद जो आहे तो आपली ताकद असू द्या प्रियानो. प्रभूचा आनंद, तो ख्रिस्ती आनंद, तो जगाच्या आनंदापेक्षा तो वेगळा आहे. आपण काही वेळ क्षणिक आनंदाचा अनुभव आपण घेतो. एखाद्या परीक्षेमध्ये पास झालो तर तो आनंद आपल्याला होतो, पण तो क्षणिक असतो. किंवा आपल्या घरामध्ये एक बाळ जन्माला येतं, त्या बाळाला पाहून जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद खूप क्षणिक असतो. पण ख्रिस्ताला जाणून घेणं, त्या तारणाऱ्याला जाणून घेणं, ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला प्राण दिलेला आहे, ज्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी आपल्या शरीराचं बलिदान केलेलं आहे, त्याला जाणून घेणं आणि त्याचा अनुभव रोज आपल्या जीवनामध्ये दररोज घेणं, ह्याच्यामध्ये खरा आनंद आहे प्रियानो. आणि त्याची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये असणं, त्याची दया, त्याची कृपा आपल्या जीवनामध्ये अनुभव करणं, यामध्ये खरा आनंद आहे प्रियानो. आणि म्हणून
परिस्थिती अनुकूल असू दे, परिस्थिती प्रतिकूल असू दे, प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही आनंदामध्येच आम्ही जीवन जगलं पाहिजे. पहा प्रियानो, इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय वचन 2 मध्ये म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर क्रूस होता, क्रूस खांब होता, पण त्यांनी काय केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी आनंद केलेला आहे. त्याच्या हृदयामध्ये आनंद होता आणि आनंदाने तो त्यांनी वधस्तंभ जो आहे तो सहन केलेला आहे. कारण त्याला ठाऊक होतं की परमेश्वराने त्याची निवड केलेली आहे. परमेश्वराने जगाचं पाप सर्व स्वतःवरती घेण्याकरिता येशूची निवड केलेली आहे आणि येशू हा संपूर्ण जगाला तो पाप मुक्त करणार होता. हा आनंद त्याच्यामध्ये होता. देवासाठी एक उपयोगी पात्र असा तो ठरला आणि म्हणून येशूला तो आनंद होता आणि म्हणून आनंदाने त्याने तो वधस्तंभाचं ते मरण जे आहे ते येशूने ते स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून हा आनंद जो आहे तो एक अंदरुनी एक गुण आहे, एक इनर क्वालिटी आहे जे ख्रिस्ताबरोबरच्या नातेसंबंधामधून ते तुम्हाला आणि मला प्राप्त होतं. आनंद, प्रीती आणि शांती हे विश्वासणाऱ्यांना मिळालेला वारसा आहे आणि म्हणून हे आपल्या जीवनामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये देव म्हणतो की माझी शांती मी तुम्हाजवळ सोडतो आणि माझा आनंद मी तुम्हाला देतो, की तुम्ही सुद्धा त्या आनंदामध्ये तुम्ही काय व्हावं, परिपूर्ण असं व्हावं. तर प्रियानो, आम्हाला फळ देणारे विश्वासणारे तुम्हाला आणि मला बनायचं आहे आणि ते बनण्याकरिता आम्हाला त्या ख्रिस्ताला आम्हाला जडून राहायचं आहे. तर प्रियानो, हे वचन तुम्हासाठी आशीर्वादाचं ठरो आणि तुम्ही अधिक आणि अधिक त्या ख्रिस्ताला जडून राहा. अधिक आणि अधिक फळ देणारे असे तुम्ही ख्रिस्ती बना. कोणतीही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आली तरी विश्वास धरा की प्रभू तुमच्या बरोबर आहे आणि तोच तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये तो तुम्हाला उचलून धरणार आहे, तो तुम्हाला आनंद देणार, तो तुम्हाला शांती देणार आणि तो त्याच्या प्रेमाने तुम्हाला काय करणार आहे, स्वतःच्या जवळ तो घेणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण देखील त्याच्यावरती प्रीती करूया, आज्ञेचं पालन करूया आणि त्याला जडून असं जीवन आपण जगूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला सर्वांना या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. त्या वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ.